नेचरमध्ये आलं पूर्ण जी नेगेटिव्ह एनर्जी असते ना ती खरंच रिलीज होते. खूप जोरात पाऊस सुरू झालाय. आज आम्ही आलो आहोत खोपोली येथील श्री गगनगिरी महाराजांच्या मठाला भेट द्यायला. स्वामी गगनगिरी महाराज हे भारतीय हिंदू संत आणि नाट्य संप्रदायाचे गुरु होते आणि महाराज विशेषतः त्यांच्या जल तपश्चर्यासाठी प्रसिद्ध होते. आता आपण इकडून वरती चाललो आहोत. केदारनाथला जसा शिवलिंग आहे तसाच शिवलिंग इथे स्थापित आहे. आता आपण वरती चाललो आहे गुहा दर्शनाला. तिकडे वरती एक केव आहे आणि 15 मिनटं लागतात वरती ट्रॅकिंगसाठी आणि मस्त असं नेचरचा व्ह्यू आहे. तुम्ही थांबून इथे फोटो पण काढू शकता आणि वरती खूप वॉटरफॉल्स पण लागतात. एवढं आम्ही चढून वरती आलो. बाई मी व्हिडिओच्या नादात मी पडू शकतो. हे पुरा लेजिट आहे. हे पूर्ण असं आहे. इथून असं आता हे दगड संपलेले आहेत. तिथून असं चालायला आहे. इथे हा वॉटरफॉल पण आहे. ह्या केवला माउंटेनला फोडून तयार करण्यात आला आहे. या गुफा मंदिरमध्ये गगनगिरी महाराज मेडिटेशन करायचे आणि खूप लोक पण बसून इथे खूप वेळ मेडिटेशन करतात. केव्हमधून बाहेर निघाल्यानंतर हा सुंदर व्ह्यू बघायला भेटतो आणि त्याच्या राईट साईडलाच एक खूप मोठा वॉटरफॉल पण आहे. आता आम्ही खाली उतरत आहे. वरती खूप सारे फोटोज काढले. तिकडे छान केव्ह आहे. तिकडे गुफा त्याच्या बाहेर एक खूप मोठा असा वॉटरफॉल आहे. तिकडे पण आम्ही खूप सारे फोटोज काढले. चालत जायला असं जायला लागतं कारण की हे जे रोड आहेत ना खूप खडबड आहे. फक्त चालायला थोडंसं आहे. व्यवस्था या लोकांनी खूप छान केली आहे कारण की इकडे पूर्ण कुठे माकड. हे बघ माकड. फोन नाही घेऊन जाऊ आपला. नाही फोन नाही. खायचं सामान घेऊन जातो. केळी वगैरे. आम्ही हेलिपॅड बघायला चाललोय. स्टार्टिंगला आम्ही नव्हतं बघितलं. हेलिपॅड आहे ना ते शिव मंदिर जे आहे ना म्हणजे त्याच्या राईट साईडलाच आहे. तर आपण आता हेलिपॅड बघायला जातोय. चला आता आम्ही परत माउंटेनवरून खाली उतरत आहे आणि हेलिपॅडचं टायमिंग आहे 12 to 4. नेचरमध्ये आलं पूर्ण जी नेगेटिव्ह एनर्जी असते ना ती खरंच रिलीज होते. इथे खूप छान वाटतंय. इथे आम्ही हा जो रोड आहे ना तो हेलिपॅडला तिकडे जायला त्यांचं हेलिकॉप्टरचं लँडिंग होते तिकडे. चला बघूया आपण. खरंच हे नेचर या लोकांनी खूप जास्त मेंटेन ठेवलं आहे आणि सगळं सुविधा पण आहेत. जसं वरती आपण जातो ना तिकडे पाणी पियायचं पण असे हे ठेवले आहेत. जर तुम्ही तिकडे जाऊन पाणी पिऊ शकता आणि खाली तिकडे दगड लागतात ना मग तिकडे त्यांनी पूर्ण असं एक मॅटसारखं त्यांनी हंतरले तिथे खाली. म्हणजे वरती चढायला थोडंसं आहे असं चढाण असं झिगझॅग आहे. तुम्हाला ॲक्युप्रेशर हा श्रुतीचे डॉक्टर सो शी वॉज टेलिंग की तिकडे ॲक्युप्रेशर म्हणजे ते खडे असे थोडे मोठे ते लागतात थोडेसे पायाला. पण त्यांनी असं छान वाटतंय. पण ते पण छान वाटतंय. आणि वरती जर पावसाळ्यात तुम्ही आले ना वरती खूप छान वॉटरफॉल आहेत वरती. ती मावशी बघून मला हसते. खूप पीसफुल आहे. खूप जास्त पीसफुल आहे. तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत येऊ शकतात. फॅमिलीसोबत येऊ शकतात अशा ठिकाणी. आणि आज संडे आहे. आम्ही लहानपणापासून इथे आलो आहे. ही श्रुती पण तिच्या फॅमिलीसोबत आली आहे आणि मी पण माझ्या फॅमिलीसोबत आली आहे. इकडे खूप छान आहे आणि पावसाळ्यात तर खूप सुंदर वाटतं. आणि आज संडे आहे एवढी गर्दी आहे पण त्यांनी काय वाटलं नाही. वरती जाताना थोडं हा आहे हेलिपॅड.
इथे लँडिंग आणि हा इथे असा हेलिपॅड आहे. हा इकडे एकच हेलिपॅड आहे. खूप छान आहे इकडे पण. तिथे होतो ते जे आहे ना तिकडे होतो आपण. तिथे ती महाराजांची केव आहे, मेडिटेशन करायचे. वाव कसं आहे ना श्रुती. तिथून आलोय आपण. श्रुतीला तर एवढं आवडलं. तिकडचं वरचं वॉटरफॉल होतं त्याचं काय बोलत होती श्रुती. अरे पुरा एनर्जी रिलीज होतं असं वाटतं. खूप छान वाटतं ते वॉटरफॉल जेव्हा टच. खरंच एनर्जी खूप अशी म्हणजे गुड प्युअर वॉटर होतं ना ते नेचर. हां वरतून तिकडे ते वॉटरफॉल आहे ना त्याच्या बाजूला एक छोटं वॉटरफॉल आहे. तिथे पाऊस येतोय आणि आम्ही इकडे बसलोय आणि ते मागे फुल असं ग्रीनरी आहे आणि तिथे गौ माता आहे. आणि तिकडे अजून एक आपण तिकडे गेलो नाही आहे. श्रुती तिकडे जायचं आहे. तिकडे गौ मातांचं आहे आणि तिकडे न्यू बॉर्न बेबीज पण झालेत. ते आपल्याला कवर करायचं. आम्ही तिकडे जाऊन नाही आलो कारण की वरती ना टायमिंग आहे 12पर्यंतच. म्हणून आम्ही पहिले वरती जाऊन आलो. आणि मंदिर जे आहे ना शिवजीचं ते पण 12पर्यंतच असतं. मग तिकडे पण आम्ही जाऊन आलो. वरचं बंद होतं दुपारचं म्हणून. हे हेलिपॅड आहे ना आम्ही इकडेच बसलो आहोत. खूप छान वाटतंय ना श्रुती. मस्त असं वाटतं नेचरमध्ये आलोय. तुम्ही खरंच आले पाहिजे. सगळे ते अम्ब्रेला उडून हा सगळे अम्ब्रेला उडून बसले लेजिट. आम्ही इथे मस्त मांडी घालून बसले. आपण सुद्धा अम्ब्रेला. असं वाटतंय की कुठेतरी ह्याच्यात आलंय ना काय बोलतात त्याला नेचरमध्ये गावातच आल्यासारखं वाटतंय मला. बोलते तू त्याच्याशी. किती लहान बाबू आहे ना. किती लहान आहे. मी पहिल्यांदा असं टच करते आम्हाला गौ माताला. न्यू बॉर्न बेबीज आहेत. हो किती क्यूट आहे. त्याला कर ना ब्राऊन वाल्याला. किती ब्राऊन कलर पण येता. किती हालतच नाहीये तिकडून. मसाज आता मागे ना ते भक्त निवास आहे. तिकडे पर पर्सन स्टे 500 आहे आणि एका रूम मध्ये किती लोक पण राहू शकतात. पण पर पर्सन 500 रुपीज आहे. आणि तिकडे आतमध्ये आरती होत आहे. महाप्रसादाचं कुपन 20 रुपीजचं असतं. हे नदीला खूप पाणी असतं म्हणजे पूर्ण. आणि एकदा आपण पावसात आलोय तरी खूप जास्त पाणी असतं. पण आमचं बॅड लक सकाळी आम्ही आलेलो ना ते नदीला पूर्ण ब्राऊन पाणी होतं पूर्ण. आता तरी थोडंसं पाणी दिसतंय. इकडे पाणी आज खरंच खूप कमी आहे. नाहीतर हे खूप जास्त इथपर्यंत पूर्ण भरलेलं असतं. आणि सकाळी जेव्हा आम्ही आलो होतो ना पूर्ण ब्राऊन पाणी होतं. आता तरी थोडंसं स्वच्छ पाणी आहे. पाऊस आहे तरी पाणी कुठे गेलंय काय माहिती. तर आता आम्ही निघालो आहोत आणि आम्ही महाप्रसाद नाही खाल्ला कारण की तिकडे ऑलरेडी खूप गर्दी होती आणि आज संडे पण होता आणि श्रावणातला संडे. तर आज इथे पूजा असल्यामुळे खूप भाविकांची गर्दी होती म्हणून आम्ही निघालो आहोत. आणि आम्ही खोपोली इथे दीपक हॉटेल हे खूप फेमस हॉटेल आहे. तर आम्ही इथे मिसळ आणि उसळ वडा ऑर्डर केला आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळी माहिती ॲड करणार आहे. सो सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.